सर्वप्रथम आपण जिथे बांधकाम करण्यासाठी पायावर उचलून घेतला आहे किंवा असेल तेथील मुरुम धुमस करून ती जागा प्लेन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली भिंत कुठे कुठे आहे त्याचे डिझाईन आपल्याकडे असेलच. त्या भिंतीलगत दोन्ही बाजूने पाईप कशी फिरवता येईल तशा पद्धतीने नकाशा काढून घ्यायचा आहे. त्यानुसार सर्व भिंती बीमजवळ अंदाजे 4 बोट किंवा 2 ते 3 इंच चर पाडून घ्यायची आहे. त्या डिझाईननुसार कोरस पाईप भिंतीलगत मुरुम धुमस केलेल्या लेवलच्या खाली जाईल अशी पसरून घ्यायची आहे. गरजेनुसार एल्बो लावून पाईप वळवून घ्यायची आहे. आपल्या घरातील भिंत कुठे कुठे आहे त्याच्या दोन्ही बाजूला ही पाईप कशी बसली जाईल याचा विचार करून सर्व बाजूने पाईप पसरून घ्यायची आहे, जेणेकरून खालच्या बाजूने येणारी कीड, मुंगी, वाळवी, कोंब, घूस सर्व प्रकारचे कीटाणू हे वरती येणार नाही. जमिनीतून जे कीड वगैरे येत असते ती शक्यतो भिंतीला धरून येत असते, भले ती वाळवी असेल किंवा मुंग्या वगैरे इतर काही. अशा पद्धतीने पाईप एके ठिकाणून सुरुवात करून त्याच ठिकाणी त्या पाईपचा शेवटचा टोक न्यायचा आहे. नंतर ही पाईप वाळूने मुजवून टाकायची आहे, कारण याच्या धुमस केलेल्या जागेच्या वरती आपला बेड कॉन्क्रीट येणार आहे. त्यामधलं सिमेंट त्या पाईपला लागून पाईपमधले जे होल आहेत ते ब्लॉक होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती वाळू पसरून घेऊन एक लेवल करून घ्यायची आहे. त्यावरती आपला बेड कॉन्क्रीट बसणार आहे. घराच्या बाहेरील बाजूस अशा पद्धतीने त्याचे 2 तोंड येतील, एक इनलेट एक आउटलेट अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता पाणी सोडून दाखवत आहे. हे पाणी सोडल्यावरती आतमध्ये अशा पद्धतीने सर्व ठिकाणी पाणी हे बारीक 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 थेंबातून पडत आहे. हे आत्ता मी पाणी सोडलेलं आहे. आता हे अशा पद्धतीने मुजवून घेतलं. मी थोडा भाग उघडा ठेवला आहे, थोडा मुजवून घेतला आहे तुम्हाला दिसण्यासाठी. सगळं मुजवून घ्यायचं आहे वाळूमध्ये. ही पाईप एकदाच केली पुढील 40-50 वर्षे आपल्याला मुख्यतः करून वाळवी, कोंब, घूस, पाल अशा सर्व कीटकांपासून घराचे संरक्षण होते.